हाय, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आणि सगळ्यात आधी तर जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपलं चॅनल नवीन आहे, आता 2-3 दिवस झालं चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण सकाळी आज खूप लवकर आलो होतो, पण अंधारात कसं व्हिडिओ नीट निघत नाही, त्याच्यामुळे ब्लॉग चालू केला नव्हता. सो मी आत्ता स्टार्ट केला आहे. आत्ता 6:30 वाजलेत आणि मी 4 वाजता चालू होतो. इथे कोथरूडमध्ये आहे आणि कोथरूडमध्ये ट्रिप सोडल्यानंतर ना मग ब्लॉग स्टार्ट करतोय. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग. ट्रान्सफर आले. हो झालं. फोटोग्राफीची आवड आहे का? तर आपण कोथरूडमधून बावधनकडे चाललो होतो. तर आपल्याला ट्रिप मिळाली, दगडूशेठ हलवाई गणपतीची ट्रिप होती. सो आपण आता दगडूशेठ हलवाई गणपतीला आलो आहे आणि सकाळी सकाळी मस्त बाप्पाचं दर्शन पण झालेलं आहे. सो आता दिवस मस्त राहील. दगडूशेठवरनं मस्तपैकी पाषाणला गेल्यावर तिथं ट्रिप मिळण्यासाठी वेट करत होतो आणि वेट करता करता मग मस्तपैकी एक रील पण शूट केली आणि त्याच्यानंतर मस्त आकुर्डीची एक ट्रिप मिळाली. 18 किलोमीटर होता. सो आता आकुर्डीला आलो, ट्रिप सोडली आणि आता परत पाषाण घराच्या साईडला. खूप वेळ झाला वेट करत बसलो होतो, पण आता ट्रिप काय भेटत नाही आहे आणि भूक पण इतकी लागली आहे, कारण की सकाळी लवकर आलो होतो, त्याच्यामुळे भूक पण इतकी लागली आहे की आता काही दम निघत नाही. सो आता डायरेक्ट घर. आता आपण आलो घरी. आता मस्त नाश्ता करायचा, जेवण करायचं मस्तपैकी आणि झोपून जायचं आणि 4-5 वाजता उठायचं आणि परत सुरू करायचं. तर गुड इव्हिनिंग गाईज. तर आपण आता आवरून निघालो आहे. सो आता ऑन आलेलो आहे, ऑल ऑन केलेलं आहे आणि आता बघू कुठलं भाडं मिळतं आहे, कुठली ट्रिप मिळते आणि कुठं जायला लागते. आता मस्त झोप झाली तर फ्रेश वाटते एकदम. आता उशीरपर्यंत मस्तपैकी ट्रिप्स मारायचे. ओके. तर आता फायनली नारायणपेठेतलं भाडं पडलं आहे. सो आपण आता सिटीमध्ये जातो आहे. आता फक्त 1.5 किलोमीटर पिकअप लोकेशन दाखवतो आहे. फक्त तिथं जाईपर्यंत त्यांनी कॅन्सल नाही करावं म्हणजे झालं. नाहीतर मूड तर चांगला आहे, आत्ता खराब व्हायला वेळ लागणार नाही. या टायमिंगला सिटीत येणं म्हणजे आहे ना खूप खुशी करण्यासारखं आहे, कारण की ट्रॅफिकच येत असतं ना, वैताग येतो नुसतं ट्रॅफिकमध्ये. छोटे छोटे गल्ले बोळ्यातनं घुसायचं, त्यातून गाडी काढायची, कसं तरी येण्यासारखं आपलं फुल ट्रॅफिक निसतं. सकाळी पण दगडूशेठला आलो होतो, पण इतकं ट्रॅफिक नव्हतं. पण आत्ता दगडूशेठला आलो आहे तर आत्ता बघा इथं किती ट्रॅफिक आहे. एकदम स्लोमध्ये चालायला लागते. हे बघा, दगडूशेठ हलवाई गणपती. सकाळी आलो होतो तेव्हा ट्रॅफिक नव्हतं आणि आता बघा किती स्लोमध्ये चाललो आहे. सिग्नल नाही आहे, ट्रॅफिक आहे ट्रॅफिक. हे बघा, दगडूशेठ हलवाई टेम्पल. सकाळी ट्रॅफिक नव्हतं, आता फुल ट्रॅफिक. ट्रॅफिक आणि लोकांची गर्दी रस्ता क्रॉस करण्यासाठी. हे बघा, गाड्यांना जायला चान्सच द्यायचा नाही. रस्त्यावर गाड्या कमी आणि लोकांचीच गर्दी जास्त. हे बघा, जावा जावा. हे बघा, हे अशी गर्दी आपली पुण्यातली. टिळक रोडवरती आलो आहे आता. म्हटलं पुण्यात आलो आहे आणि भाडं न घेता जायचं, दॅट्स नॉट पॉसिबल. सो आता म्हटलं टिळक रोडला जाऊयात आणि भाडं घेऊनच निघूयात. आता टिळक रोडला आलं तर टिळक रोडला पण इतकं फुल ट्रॅफिक आहे की गाडी चालवायचं कमी आणि रस्त्यावर लोकांचीच गर्दी जास्त आहे. हे बघा, एका जागेवर थांबायला लागते किती, कारण की लोक रस्त्यावरनंच ये जा करतात सारखे. इथं गाडी पार्क करायला जागा शोधतोय, पण कुठं जागा दिसत नाही, कारण की रोडच्या लेफ्ट साईडला सगळे रिक्षा लागतात. तर इतक्या रिक्षा लागल्या आहेत की कुठंच गाडी लावायला जागा नाही आहे आणि आपण थोडं पुढे चाललो आहे आणि गर्दी पण खूप आहे. सो बघू आता कुठे जागा भेटते का, कारण की आपल्याला भाडं घेऊनच जायचं आहे ना.